बघा प्रॉब्लेम सेट मधले काही गोष्टी आपल्या झालेल्या आहे, जसं की आपण हे बघितलेलं आहे आणि काही गोष्टी तुम्हाला सोडवण्यासाठी दिल्या होत्या मी, ठीक आहे. MCQ एक मार्काचे झालेले. हा क्वेश्चन दिला होता पहिल्या रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, त्याच्यावरती बेस इंटू हाईट बघून घ्यायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा ट्रायंगल आपण सांगितलेला आहे. हा चौथा ट्रायंगल पण बेस इंटू हाईट वरती आहे. पाचवा पण बेस इंटू हाईट झालेला आहे. सहावा पण इझी आहे, काही अवघड नाही आहे, ठीक आहे. सहाव्यामध्ये काय करायचं, तुम्ही दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आणि तुम्ही म्हणू शकता काय, ज्या दोन ट्रायंगल सिमिलर आहे त्यांची अल्टिट्यूड हाईट पण कशी असते, सिमिलर. साधी गोष्ट आहे. सातवा एकदम इझी आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, CD अपॉन DA CE अपॉन EB. ज्यांना काही डाऊट असेल त्यांनी मागच्या वर्षीचे व्हिडिओज बघून घ्यायचे. मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये जरा डिटेल टाकलेले मी, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपला 8 नंबरचा. सोपे काही अवघड नाही, एकदा समजून घेण्याचा फक्त प्रयत्न करायचा. बघा काय काय दिलेलं आहे, कोणत्या कोणत्या लाईन्स पॅरलल इथं परपेंडिक्युलर आहे. काय आहे परपेंडिक्युलर, बघा हेअर PA सेगमेंट PA, त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे QB, आणि दुसरा कोणता आहे RC आणि SB. बर, सेगमेंट SD R परपेंडिक्युलर टू, कोणाला परपेंडिक्युलर आहे, R परपेंडिक्युलर टू AD. परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90चा कोन बनून राहिला. कितीचा कोन बनून राहिला, 90चा कोन. म्हणजे काय सांगतो तो, त्या लाईन कशा आहे सगळ्या पॅरलल. दॅट इज, आता कोणत्या कोणत्या लाईन पॅरलल, मग देअरफॉर DS इज पॅरलल टू CR इज पॅरलल टू BQ and इज पॅरलल टू A. याच्या अगोदर तुम्ही लाईनही टाकू शकता, लाईन DS लाईन CR. आता पॅरलल असल्यामुळे रेशो बनेल. काय रेशो बनेल, आता खालून रेशो चालू करा. बघा PQ अपॉन AB इज इक्वल टू QR अपॉन कोणती DC. BC न रे, DC कुठे आहे, BC आहे ना. बस RS अपॉन CD, बरोबर, ठीक आहे. आता AB BC आणि CDच्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहे. किती दिलेल्या आहे, 60. देअरफॉर PQ अपॉन 60, इकडे QR अपॉन BC किती आहे 70 आणि 80. बस एवढंच माहिती आहे. आणि पूर्ण लाईन 280 ची एवढं माहिती आपल्याला. मग आता आपण काय म्हणू शकतो इथे, याला X म्हणायचं. काय म्हणायचं, X. बघा लेट PQ अपॉन 60 इज इक्वल टू QR अपॉन 70 इज इक्वल टू RS अपॉन 80 इज इक्वल टू काय म्हटलं आपण, X. मग आता देअरफॉर PQ बरोबर काय होईल, 60X. किती होईल, QR बरोबर किती होईल 70X आणि RS बरोबर किती होईल 80X, बरोबर. आणि तुम्हाला पूर्ण दिलेली आहे PS, P पासून S पर्यंत दिलेली आहे. P पासून S किती आहे 280. नाउ PQ प्लस QR प्लस RS या तिघांची बेरीज केली तर कोणाची बेरीज होते, ते PS ची होती. कोणाची होते, PS. PQ QR आणि RS ची बेरीज केली तर पूर्ण PS ची बेरीज झाली. यांची जर बेरीज केली मग आपण 60X 70X आणि 80X बरोबर किती झाले 280. ठीक आहे, मग सांगा 60 70 80 210. 210 X बरोबर किती 280. मग X बरोबर किती होईल 280 अपॉन 210. 0 0 कटलं 7 21. सॉरी उलट झालं ते आहे ना. फोर बाय 3 येईल ना. एक्स बरोबर येईल तुमचा 7 चोक 28 7 21. एक्स बरोबर आलं 4/3. ठीक आहे, आता 4/3 आलं. तुम्हाला फक्त आता बाकीचे व्हॅल्यू काढायचे. ठीक आहे,
टेन्शन घ्यायचं नाही, आपण मध्ये आलं म्हणजे प्रॉब्लेम येईल म्हणून. आता पहिली कोणती होती बाजू? PQ. नाव सोपं आहे बरे, अवघड नाही. PQ बरोबर किती होतं रे आपलं? 60x. एक्सची किंमत किती आलेली आहे? 4/3. चला काढा पटकन तोंडी आन्सर. QR बरोबर होतं तुमचं 70x. 70 गुणिला 4/3. आणि तिसरी RS बरोबर किती होता? 80x. 80 गुणिला 4/3. हा याचं किती येईल बघा? 60 गुणिला 4 240. 240 भागीला 3 80. ही पहिली झाली. 70 गुणिला 4 280. याला काही 3 ने भाग जात नाही. 8 चौक 32. 320/3. यालाही 3 ने भाग जात नाही. हे झालं तुमचे फायनल आन्सर. ठीक आहे. तुम्हाला PQ विचारलं होतं, QR विचारलं होतं, RS विचारलं होतं. भाग जात नाही तर त्याला तसंच ठेवा. कसं सॉल्व्ह केलं बघून घ्या. काय अवघड आहे? नेक्स्ट हा पण सोपा प्रश्न आहे. डायग्राम ते खूप सोपे असतात. आता तुम्हाला कळायला पाहिजे, इथे एक अँगल बायसेक्ट झालेला आहे, हा एक अँगल बायसेक्ट झालेला आहे, हा एक झालेला, हा एक झालेला आहे, म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम वापरणे. आता कुठे वापरणे बघा? MX. पहिला कोणता आहे? या MX मध्ये अँगल बायसेक्टर थेरम वापरणे. मग मी तुम्हाला सांगितलं M पासून चालू करा. MQ MP. इथं बघा काय मग MP आणि MQ. MP तुम्हाला इथंच आन्सर भेटून जातं ना रे. MP आणि MQ बघा. MP MQ. इकडे काय येईल मग? MP च्या बाजूला कोण आहे? PX. कोण आहे? PX आणि XQ. हे इथं खालीच दिलेलं तुम्हाला दिसून जाईल माहिती का? XQ. ठीक आहे. आता दुसरा दिलेला आहे MY. काय दिलेलं आहे? MY. मग MP आणि MR राहील. काय राहील? MP आणि MR. कारण जिथून बायसेक्ट झाला तिथून अँगल घेतो आपण. MP च्या बाजूला कोण आहे? PY आणि MR च्या बाजूला RY. YR RY जे असेल ते. ठीक आहे. आता M काय आहे? मिड पॉइंट आहे. आता मिड पॉइंट असल्यामुळं MQ काय झालं? MR च्या बरोबर झालं. हे MQ आहे, हे कोणाच्या बरोबर राहील? MR च्या. ठीक आहे. हे बघा, आता बघा पहिला रेशो होता आपला MP/MQ. इथं काय रेशो होता? MP/MR. ठीक आहे. आता M इज द मिड पॉइंट, MQ इज इक्वल टू MR. MQ कोणाच्या बरोबर राहील? समजलं का कसं आलं? परत सांग. MP/MQ पहिला रेशो झाला बरोबर आहे. दुसरा रेशो काय? MP/MR. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, इथं MP आहे, इथं MP आहे, बरोबर आहे. ह्या दोन्ही MP कशा आहेत? सारख्या. तर MQ MR च्या बरोबर आहे का? हे माहित नाही आपल्याला. माहिती आहे का? नाही. पण त्यांनी काय सांगितलं? M काय आहे? मिड पॉइंट. म्हणजे MQ पण कोणाच्या बरोबर आहे? MR. इथं नसेल समजलं तिथं दाखवतो तुम्हाला बघा. MP/MQ इज इक्वल टू MP/MR. ह्या दोन तर बरोबर आहे. ठीक आहे. ह्या दोन बरोबर आहे का? नाही. पण त्यांनी काय दिलेलं आहे? मिड पॉइंट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? मिड पॉइंट. म्हणून त्या पण दोन कशा झाल्या? बरोबर. म्हणजे MP/MQ इज इक्वल टू MP/MR असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो. डायरेक्टली म्हणू शकतो. कशामुळं? MQ कोणाच्या बरोबर आहे? MR च्या. ठीक आहे. MP तर आहेच. याचा अर्थ काय? जर लेफ्ट हँड साइड बरोबर आहे तर राईट हँड साइड पण काही बरोबर आहे. म्हणून तर राईट हँड साइड बरोबर दाखवली. PX/XQ इज इक्वल टू PY/YR. मग इथं बघा PX/XQ PY/YR असं असल्यावर कोणता थेरम असतो? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. म्हणून इथे लिहिलं आहे XY इज पॅरलल टू QR. हे शो करायचं होतं आपल्याला. ठीक आहे. प्रश्न तुम्हाला टफ वाटू शकतात ते, कारण कन्फ्युजिंग असतं ते जास्त. कारण तुम्हाला नावं घेण्याची हे जे बरोबर आहे सवय नसते. कळालं का? ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन आहे, काही प्रॉब्लेम नाही. समजून घ्यायचं कसं चालू आहे, काय चालू आहे. तुम्हालाही कळायला पाहिजे. प्रॉब्लेम सेट येतो आपला. आता डायग्राम बघितल्या कळायला पाहिजे तुम्हाला काय यूज करणे. अँगल बायसेक्टर. हिअर काय काय गोष्टी दिलेल्या तेवढं बघून घ्या. AB दिलेलं आहे तुम्हाला. किती दिलेलं आहे? 5. AB किती आहे? 5. AC किती आहे? 4. AC आहे तुमचं 4. BC किती आहे? 6. आता
एक एक घेऊ आपण. पहिले हा घेऊ, BX इज अँगल बायसेक्टर. कोणता? BX. रे BX इज बायसेक्टर कोणाचा आहे तो? अँगल ABC. बरोबर, ABY म्हणा सध्यासाठी. ठीक आहे, मग सांगा बाय अँगल बायसेक्टर थेरम काय होईल? बाय अँगल बायसेक्टर थेरम सांगा. BA अपॉन BY इज इक्वल टू AX अपॉन XY. हीच प्रोसेस रिपीट मारायची जशीच्या तशी दुसऱ्यासाठी. दुसरा कोण आहे? CX. कोण आहे? CX. रे CX इज बायसेक्टर कोणाचा आहे तो? ACY ऑफ अँगल ACY. ACY म्हटल्यानंतर सांगा मग CA अपॉन CY. तुम्हाला म्हटलं जिथून चालू झालं तिथून चालू करायचं. CA अपॉन CY आणि दुसरं AX अपॉन XY इज इक्वल टू 2. म्हणजे याला 2 नंबर दिला. आता आपल्याला AX अपॉन XY फाइंड करायचंय. कसं फाइंड होईल सांगा बरं मग ते? AB माहिती आहे आपल्याला, BC माहिती आहे. मिड पॉईंट वगैरे काही म्हटलेलं आहे का आपल्याला? नाही. बरं, आता BA ची किंमत टाकू शकतो आपण, CA ची टाकू शकतो. बघा राईट हँड साईडचं सारखी आहे ना? नाही. AX अपॉन AX. आता फ्रॉम 1 and 2 आपण काय म्हणू शकतो? फ्रॉम 1 and 2. बघा BA अपॉन BY इज इक्वल टू CA अपॉन CY. BA ची किंमत किती आहे? AB 5. AC किती आहे? आता BY आणि CY माहिती नाही आपल्याला. आता सांगा काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लाय. याला जर उलट केलं तर BY अपॉन 5 आणि CY अपॉन 4 चालतं का? मग याला मी असं म्हटलं लेट BY अपॉन 5 इज इक्वल टू CY अपॉन 4 इज इक्वल टू X म्हटलं चालतं? मागचा प्रश्न. ठीक आहे, मग BY इज इक्वल टू किती येईल? 5X. BY बरोबर किती येईल? 5X आणि CY बरोबर किती येईल? 4X. आता या दोघांची जर बेरीज केली मी, BY प्लस CY ही कोणावर राहील? BCच्या. 5X प्लस 4X बरोबर किती? इकडं 6. बरोबर, मग 9X बरोबर किती येईल? 6. X इज इक्वल टू 6 अपॉन 9. X ची किंमत आली, उलट झालं आहे ना, सॉरी, 2/3. काय आले? 2/3. ठीक आहे, आपल्याला ती किंमत टाकायची होती. आता आपल्याला AX अपॉन XY रेशो पाहिजे. मग कोणते एका याच्यात आपण किंमत टाकू शकतो. आता X ची किंमत आली आपल्याकडं. X ची किंमत आलेली, आपण BY जरी घेतलं आपल्याला रेशो बघा कोणता पाहिजे? AX अपॉन XY. आपल्याकडे BA आहेच, मग BY घ्या. मग BY बरोबर काय येईल सांगा बरं तुम्ही आता? देअरफॉर BY बरोबर किती? BY 5X. 5X म्हणजे 5 गुणिला 2/3 किती ले? 10 अपॉन 3. 10 अपॉन 3. आता डायरेक्ट रेशो घ्या कोणताही. फ्रॉम 1 मला माहिती आहे बोरिंग आहे, पण आपल्या सिलेबसमध्ये आहे तर शिकून घ्यायचं ना. BA अपॉन BY इज इक्वल टू AX अपॉन XY. BA किती आहे? 5. BY किती आलं? 10 अपॉन 3. मग AX अपॉन XY 3 हे वरती जात असतात. 3 5 15. 15 अपॉन 10. AX अपॉन XY इज इक्वल टू 15 अपॉन 10. जर याला जर भाग दिला पुढं तर अजून भाग जाईल. 3/2 चा भाग जाईल. कितीचा भाग जाईल? हे झालं तुमचं उत्तर. समजलं? दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता बरं तुम्ही इथं दुसरी पद्धत वापरू शकता. रेशिओची पद्धत आहे ती 4थ्या चॅप्टरमध्ये शिकाल तुम्ही. कितव्या चॅप्टरमध्ये? 4थ्या. ठीक आहे.
बघा 11 नंबरचा प्रश्न. आता याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा दिसलं ना असं आणि रेशो दिसला तेव्हा समजून जायचं ए टेस्ट वापरणे. कोणती टेस्ट वापरणे? कारण ऑलरेडी असे भरपूर क्वेश्चन बघितले आपण. बघा तुम्हाला मी एकदा सवय करून देतो. आपल्याला सवय असली पाहिजे त्या गोष्टींची. आता याच्यात बघा हे किती क्वेश्चन झाले आपले, आठवतं तुम्हाला? इथे ए टेस्ट वापरलेली आपण, इथे ए टेस्ट वापरलेली आहे, इथे पण ए टेस्ट वापरलेली आहे आणि हाच प्रश्न सेम सारखाच आहे. इथे पण ए टेस्ट वापरणे आपल्याला. ट्रॅपेझियम दिलेलं, काय दिलेलं आहे? ट्रॅपेझियम. एबीसीडी इज ए ट्रॅपेझियम, नाही का? हे ना पॅरलल आहे ना, लाईन पॅरलल दिलेलं आहे. बर इन ट्रायंगल करा मग. एक क्वाड्रिलॅटरल एबीसीडी, सिगमेंट एडी इज पॅरलल टू सिगमेंट बीसी. ठीक आहे. आता पॅरलल असल्यामुळं कोणता कोणता? एडी कोणाला पॅरलल आहे? बीसीला. मग तुमचा अँगल बनतो बघा पहिला ए डी बी, हा इक्वल राहील कोणाला? इकडे बघा एडीबी हा बनला ना, कोणता अँगल बनला तुमचा? हा. हा कोणाला इक्वल राहील? याला. सीबीडी, कोणता? सीबीडी. आता यांचे नाव बदलायचे, फक्त काय बदलायचे? नाव. याला कोणता अँगल म्हणतो आपण? अल्टरनेट. अल्टरनेट अँगल्स. याचे नाव बदलायचे. ए डी बी काढून पी म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? पी. आणि सी बी डी म्हणून सी बी पी म्हणायचं त्याला. ठीक आहे, कळालं? सी बी डी होता ना, तर काय म्हटलं? सी बी पी. ए डी बी होता, तर त्याला काय केलं? ए डी पी. आणि इथं टाकायचं हे सर्व पॉइंट एका लाईनवर आहे. कसे? एका लाईनवर. ठीक आहे, याला द्या 1 नंबर. आता कोणते दोन ट्रायंगल घेसाल सांगा? एडीपी. व्हेरी गुड. इन ट्रायंगल एडीपी. आणि दुसरं बघा एडीपी घेतला ना, आता ए या लाईनवरचा आहे ना, या लाईनवरचा घ्यावा लागेल तुम्हाला. सी, सी बी पी, सी बी पी. आता एक तर तुम्ही दाखवलेलं आहे इक्वल. एडीपी इज कॉन्ग्रुएंट टू सीबीपी. पहिला झाला. आता दुसरा कोणता सांगा? दुसरा कोणता? हे कोणते अँगल बघा बरं? अपोजिट अँगल. मग कोणता येईल तो? एपीडी. एपीडी इज इक्वल टू सीपीबी. आता कोणत्या टेस्टने सिमिलर येतील मग? हे ट्रायंगल एडीपी इज सिमिलर टू ट्रायंगल सीबीपी. कोणत्या टेस्टने सिमिलर येतील रे? डबल ए बाय ए टेस्ट. आणि इथं थोडंफार लिहून टाका. काय लिहून टाका? आपण कुठून घेतलं या व्हॅल्यूज? कुठून घेतलं? फ्रॉम 1. आणि याला काय म्हणणार? ऑपोजिट अँगल. व्हर्टिकली ऑपोजिट. अक्षर समजून घ्या थोडंफार आता. ऑपोजिट अँगल्स. ठीक आहे, समजला? आता आपल्याला कोणता रेशो पाहिजे तो घ्या फक्त. खूप सोपं आहे रे, काही अवघड नाही आहे. कोणता रेशो पाहिजे आपल्याला? एपी अपॉन पीडी. मग एपी अपॉन बघा एपी अपॉन पीडी पाहिजेत ना, तर एपी तिकडे कोणता येईल? सीपी. कोणता येईल? सीपी. बघा एपी अपॉन सीपी हा पहिला झाला. ठीक आहे, कुठून घेऊन राहिलो आपण? एपी. आता दुसरा कोणता पाहिजे? पीडी. मग इथं जर तुम्ही पीडी घेतलं तर इकडे काय येईल? पीबी येईल. पीडी अपॉन पीबी. आता काय फक्त जागा बदला, त्यांच्या काय बदला? जागा. फक्त इथं लिहा करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. यांची जर जागा बदलली, आपल्याला सीपी बघा, पीसी आणि सीपी हे आपल्याला इकडे पाहिजे. ठीक आहे, एपी अपॉन पीडी. सीपी इकडे पाहिजे, क्रॉस मल्टिप्लाय ना आपण त्या जागा बदलू शकतो. सीपी इकडे येईल. सीपीला काय म्हटलेलं इथं? पीसी. आणि हे पीबीला काय म्हटलेले? बीपी. हेन्स प्रूव्ह. ठीक आहे, आता हे प्रश्न वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवतो. मला माहिती आहे आता काय आजकाल मुलांची मेंटॅलिटी एवढी नाही अभ्यास करण्याची. ठीक आहे, तर मी तुम्हाला काय करतो, याच्यातले IMP क्वेश्चन देतो, पण तेवढे तर तुम्हाला करावंच लागणार आहे. चॅप्टर 1 झालं, चॅप्टर 2 झालं, चॅप्टर 3 झालं, असं प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला IMP ची PDF देतो मी. कळालं का? तेवढा प्रश्नाचा अभ्यास तर तुम्हाला करणंच आहे. ठीक आहे, आता एक लास्ट वाला क्वेश्चन बाकी आहे छोटासा. हा
हा बघा, ट्रायंगल बघितल्या तुम्हाला कळायला पाहिजे काय बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता ट्वाइस ए एक्स इज इक्वल टू थ्राइस बी एक्स असं क्वेश्चन मध्ये ऑलरेडी म्हटलेलं आहे. ठीक आहे, मग ए एक्स अपॉन बी एक्स, हा या बी एक्सला इकडे आणलं ना, मग 2 कुठे जातील, अपॉन मध्ये जातील, म्हणजे इथं काय होईल 3/2. ठीक आहे, किंवा याला लक्षात ठेवण्याचं परत एक गोष्ट असते बघा, याला जर तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचं असेल, जेव्हा असा रेशो दिलेला असतो तेव्हा ए ची व्हॅल्यू इकडल्या बाजूची असते. ए एक्स ची व्हॅल्यू किती येईल 3 आणि बी एक्स ची किती येईल 2. ठीक आहे, ए एक्स प्लस बी एक्स, ए एक्स ची किती आहे 3, बी एक्स ची किती आहे 2, अपॉन मध्ये 2, 3 आणि 2 5, अपॉन मध्ये 2. आता ह्या जो ट्रायंगल आहे बीसीए, कोणता ट्रायंगल, हा सिमिलर आहे बीवाय एक्सला. बीवाय एक्सला सिमिलर राहण्यासाठी काय राहणार, कोणती टेस्ट राहणार, ए, कारण साइड काही दिलेल्या नाही. आपल्याला साइडचा रेशो विचारलेला आहे ना, साइडचा रेशो विचारलेला आहे, याचा अर्थ साइडची सिमिलॅरिटी टेस्ट येणार नाही. बी ए अपॉन बी एक्स, बी ए म्हणजे ए बी, बी ए अपॉन बी एक्स, एक मिनिट मला हे सांगा कसं आलं पहिले, बी अपॉन बी एक्स ए सी अपॉन एक्स वाय, कसं काय आलंय, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. कुठून घेतलं, बी ए, तर इकडे काय घेतलं बी एक्स, त्याच्यानंतर दुसरा कोण घेतला ए सी, इकडे काय घेतलं एक्स वाय. ठीक आहे, आता बी ए आपण काढलेले 5, बी एक्स आपण काढलेले 2. आता आपल्याला ए सी काढायचं, मग 9 5 45, 45 भागीला 2, क्रॉस मल्टिप्लाई. बघा ए सी बरोबर काय येईल मग तुमचं, 9 गुणिला 5 45, 45 अपॉन 2 किती येईल रे 22.5, किती 0.5, 22.5. बरोबर उत्तर द्यायचे ना. समजलं का, हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट या चॅप्टर मधला. ठीक आहे, आलेला आहे मागच्या वेळेस. काय होतं माहिती का, आता त्यांनी काय सुरुवात कशी केली, त्यांनी प्रश्न विचारायला तुम्हाला रिकाम्या जागा वेगळ्या द्यायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला ज्या बुक मध्ये आहे त्या देत नाही, ते दुसऱ्या देतात. आता समजा हा या बॉक्सला रिकामी जागा देतील, ते कळालं का, आणि ही तुम्हाला क्वेश्चन मध्ये देतील, म्हणजे थोडाफार चेंज करतात, प्रश्न तोच असतो. ठीक आहे, आपलं इथे चॅप्टर संपलेलं आहे. तुम्हाला जर बघा दरवर्षी थोडंफार टीचिंग मध्ये फरक पडू शकतो. मागच्या वर्षीचा एखादा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला, असं वाटलं नाही मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये चांगलं शिकवलेलं आहे, तर तुम्ही तो बघू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला प्रश्न देतो, सर्व तेवढे प्रश्न करायचे, काय नाही. प्रत्येक चॅप्टर मध्ये मिनिमम 10 प्रश्न आहे, फक्त 10 ते 12. किती प्रश्न, ठीक आहे, तुम्ही 15 पकडा, किती 15, 15 गुणिला 6 7, 105 प्रश्न करायचे तुम्हाला मॅथ 2 मधून, तेवढे तर तुम्हाला करावंच लागते. आणि मॅथ 1 मधून 100 प्रश्न, म्हणजे 200 प्रश्न करणे तुम्हाला. तुमच्या बोर्डाच्या पेपरसाठी किती प्रश्न करायचे 200, 200 मधले 100 प्रश्न, 100 ने 200 मधले 150 प्रश्न जवळपास, किती, खूप इझी वाटतील तुम्हाला. आता 50 प्रश्न जे टफवाले कसे, हे असे, हे नाही, याच्यात नाही येते, जाऊ द्या, आला की सांगू. 50 प्रश्न जे टफ आहे, टफवाले प्रश्न तुम्ही त्याची प्रॅक्टिस 2-3 वेळेस शिल्लक करायची, कळालं का.